आणि यानंतर वळूयात काही बाप्पांच्या बातम्यांकडे। वाशिम जिल्ह्यातील मैराळडो या गावामध्ये 402 वर्षांपूर्वी दौलतराव घुगे यांनी मातीच्या गणपतीची स्थापना केली होती आणि तीच मूर्ती आजही शाबूत असून घुगे कुटुंबियांची 13वी पिढी मनोभावे या गणपतीची पूजा करते। वाड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणपतीच्या दर्शनासाठी दूर दूरहून भाविक येत असतात आणि मैराळडोच्या गावकऱ्यांकडून या गणपतीविषयी माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी। पाहूया। गणपती बाप्पाची घरोघरी स्थापना झालेली आहे। विविध मंडळांनी सुद्धा आपले गणपती बाप्पा विराजमान केलेले आहेत आणि यावर्षी विशेषतः पर्यावरणपूरक गणपतीला मागणी असल्याचं दिसून आलं होतं। आज मी अशाच एका पर्यावरणपूरक असलेल्या 400 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्हाला नेणार आहे आणि मी सध्या आहे वाशिम जिल्ह्यातील मैराळडो या गावामध्ये। या गावातील वाड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला हा गणपती आहे। याची याच वाड्यामध्ये साधारण 400 वर्षापूर्वी स्थापना झाली होती आणि तेव्हापासनं ही जी गणपतीची मूर्ती आहे ती एकच मूर्ती आहे जी शाडू मातीपासनं तेव्हाच्या मातीपासनं बनवलेली मूर्ती आणि या गणपतीची महती ही संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण विदर्भामध्ये पसरलेली आहे। ही एक अतिशय सुबक अशी मूर्ती आहे, सुंदर अशी मूर्ती आहे आणि या मूर्तीची जी स्थापना आहे ती साधारणतः 1622 या सालामध्ये झालेली आहे। आपण जर बघितलं तर गणपतीच्या डोक्यावरती हा सुंदर असा मुकुट आहे जो चांदीचा मुकुट आहे आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती जी मातीपासून पूर्णतः बनवण्यात आलेली आहे। आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी बेगड लावून ही मूर्ती सजवण्यात आलेली आहे। काका, हा जो गणपती आहे हा कधी स्थापन झाला होता, कुणी याची स्थापना केली होती, काय नेमका इतिहास आहे? हा बरेच दिवसाचा झालेला आहे। हे आमचे पूर्वज पुढे राजस्थानमध्ये चित्तोडगडला राहायला होते। काही कारणास्तव ते गणपतीला घेऊन हे पुढे निघत चालू कारंजाला आले। कारंजानंतर शेलगावला आले आणि शेलगावच्या नंतर हे मैराळडोला स्थायिक झाले। पण ही मूर्ती डोसक्यावर घेऊन ते चालत इथं आले, इथं स्थापना केली। मैराळडोला ही पूर्ण मातीची मूर्ती आहे। आता या गावकऱ्यांची ही 13वी पिढी आहे जी या गणपतीची पूजा करते आणि आणखी देखील आम्ही करत राहू असं या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।